समोर येतोय श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा. या दोन संघांच्या दरम्यानचा एक घमासान आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत मागील मॅचचा सामनावीर आपण या ठिकाणी जाहीर करतोय. हितार्थ मडवी आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर, धारदार चढायांच्या जोरावर अंशुल आणि आयांश वॉरियर झिराडपाडा संघाला ज्याने मागील सामन्यात विजेतेपद मिळवून दिलं, असा हितार्थ मडवी सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे. विनंती आहे हितार्थ मडवी, आपण व्यासपीठावर यायचं आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. ठीक. खरोखर जो एक अतितटीचा साऊंड सिस्टीम प्लीज, अतितटीचा सामना आता आपल्याला पाहायला मिळाला. खरोखर कबड्डी रसिकांसाठी अशा सामन्यांची गरज आहे, त्यासाठीच ते आलेले आहेत. आणि आता जो हा रोमहर्षक सामना झाला ज्याच्यामध्ये अंशुल आयांश वॉरियर झिराडपाडा या संघाने बाजी मारली, त्याकरता झेडपीएल फायनलिस्ट प्रियांश अमर पेटारे यांच्याकडून, प्रियांश अजय पेटारे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या बक्षिकाकरता. अंशुल आयांश वॉरियर झिराडपाडा या संघाकरता ज्यांनी आत्ताच अतितटीचा सामना जिंकला, 5,000 रुपयाचं पारितोषिक. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार आहे मॅच नंबर 5 नागेश्वर आवास विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी. दोन्ही संघांना पहिला पुकार. आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत. नागेश्वर आवास विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी. हॅलो चेक. या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने जो सामना जिंकण्यामध्ये ज्या सिंहाचा वाटा तो हितार्थ मडवी याला या ठिकाणी संघाचं हे पारितोषिक दिलं जात आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दानशूर व्यक्तिमत्व पेटारेंसाठी. धन्यवाद. हॅलो. लकी ड्रॉ कुपन्स अनेक भाग्यविधाते काढतायत की आपलं भाग्य उद्या उजडावं आणि आपल्याला वॉशिंग मशीन मिळावी. सन्मान्य स्वप्नील थळे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी मयूरला विनंती करतो, मयूर आपण स्वप्नील थळे यांचं स्वागत करायचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एकीकडे श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा संघ मालक श्याम कदम, व्यवस्थापक गणेश परब आपणास पाहायला मिळतील. मागच्या मॅचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तुफानी आक्रमण मैदानात पाहायला मिळेल. गोंधळपाडा संघाचा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला तेजस पाटील, कबड्डीला साजेशी शर्यष्टी लाभलेला खेळाडू, त्याला प्रत्युत्तर देणार एक अनुभवी खेळाडू अर्थातच शिरीष भगत. चेक चेक. या ठिकाणी आपण एक दानशूर व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी यथोचित स्वागत करतोय, ज्यांच्याकडून आपल्याला माहीत आहे या स्पर्धेकरता महिला गटासाठी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक ही तिन्ही पारितोषिकं ज्यांच्याकडून देण्यात आलेली आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी ही तिन्ही पारितोषिकं दिलेली आहेत ते सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व, एक बैलगाडी फायनल सम्राट म्हणून ज्यांचं नाव जोडलं जातं ते सन्माननीय अनिलजी जाधव यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जातं आहे. मी मनीष सुतार आपणाला विनंती करतोय. आणि मागच्या सामन्यातला सर्वोच्च खेळाडूचा किताब हितार्थ मडवी ज्याने सामना फिरवला त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे. हितार जायचं आहे. मी अनिल जाधव आपल्याला विनंती करतोय की आपण हितार्थ मडवी या खेळाडूचं कौतुक करायचं आहे.
या ठिकाणी कीम ग्रामपंचायत सदस्य एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य साहिल पाटील उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विवेक परब आपल्याला विनंती करतो की आपण साहिल पाटील यांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व आणि कीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य गणेशजी भोईर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मी विनायक दादांना विनंती करतो की आपण गणेशजी भोईर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. हॅलो, या ठिकाणी आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व अलिबाग तालुका सकल मराठा समाज युवा कमिटीचे खजिनदार आमचे मित्र सन्मान्य राम कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी स्वतः जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत होतं एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य श्री राम कदम यांचं. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आणखीन एक ज्येष्ठ ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री सुधाकर मल्हार उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. ना पुढे या. मी बंटीला विनंती करतोय. बंटी केळुसकर यांच्या शुभ हस्ते सुधाकर मल्हार यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते जय हनुमान मंडळ मुनवलीचे खजिनदार सन्मान्य सुनीलजी हनुमाने उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जाते. सुनीलजी हनुमाने आपण पुढे येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण सुनीलजी हनुमाने यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य रुपेजी निर्गुण एक दानशूर व्यक्तिमत्व एक उत्तम संघटक यथोचित स्वागत त्यांचं केलं जातं आहे. मी रुपेजी निर्गुण आपल्याला विनंती करतो की आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर, रुपेश मुकुंद निर्गुण हे बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. प्रख्यात बिल्डर आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. रुपेश निर्गुणजी, आपलं फार मनापासून कौतुक निश्चितपणे या ठिकाणी करतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य श्री राकेश पवार यांचं यथोचित स्वागत केलं जाते. राकेश पवार, आपण पुढे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य श्री अशोक मसूरकर उपस्थित आहेत. मी मनीषांना विनंती करतो की आपण राकेश पवार यांचं स्वागत करायचं आहे. श्री अशोक मसूरकर यांचं स्वागत केलं जाते. मी नक्कीच एक सांगू इच्छितो की राकेश पवारजी यांना आपण सगळेजण ओळखता, खास करून त्यांच्या वडापावच्या टेस्टसाठी आणि त्यातही पुदिन्याच्या अप्रतिम चटणीसाठी ते ओळखले जातात. राकेश पवारजी, आपलं मनापासून स्वागत आहे आज. सर, इकडे मैदानावर घमासान आहे. डाकी सर, तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंदलपाडा. संघमालक श्याम कदम विरुद्ध संघमालक गणेश गावडे सर यांच्यामध्ये हा घमासान पाहताय. संघ मालकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय, मात्र मेहनत आता करावी लागेल. की धावलास असा रामांसाठी, माझ्यासाठी ही धाव बजरंगी. संकट मोचन तू आमचा, आशेच नाव बजरंगी. माझ्या संघर्षाला थोडं तुझं बल लाव बजरंगी.
भर हिम्मत थोडी मनात माझ्या नवसाला माझ्या पाव बजरंगी. त्या बजरंगाला साक्ष ठेवून हा कबड्डीचा थरार या मुशेत नगरीत तुम्हाला पाहायला मिळतोय. 5-9 असा गुणफलक क्षणाला उत्कंठा वाढणार ऑफर आहे मैदानावर माझ्याकडून. हा जर सामना 5-5 रेडवर सुटला तर तिन्ही पंचांना 500 असे 1500 रुपयाचं पारितोषिक समालोचक रुपेश ढगेकडून. एका चढाईत 5 गुण प्राप्त केले 500 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी. आणि जो संघ 10 गुणांनी विजयी होईल त्या संघाच्या प्रशिक्षकाला सुद्धा माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असतील. बघूया बात है. सामना आता मात्र चुरशीचा. दाकी सर तुमचं कौतुक करावं लागेल पंचांना पारितोषिक देण्याची. मनोहर सर हे फार कौतुकास्पद आहे आणि हे फक्त दाकीच करू शकतो. एक दाकी सरांसाठी जरा जोरदार टाळ्या. कबड्डीचा बुलंद आवाज म्हणजे फक्त डाकी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पण डाकी सर इकडे ही पकड होत असताना जगदीश सावंत सरांचे जावई लाडके जावई आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस हे वर्णन ज्यांना यथार्थ लागू होतं बघा. मानसीताईंचे डोळे लगेच तिकडे गेले. आपले श्रीमान येतात. नितीश राऊत सर आपण कृपया मंचावर या ठिकाणी यायचं आहे. कृपया लगेचच यायचं आहे. ओटू दाखव सर प्लीज. धन्यवाद. सासूरवाडीमध्ये असं स्वागत झालं तर काय हो, किती आनंद आहे जावयाला. हार्दिक हार्दिक स्वागत आहे हो आपलं सुद्धा. तर घेऊन जातोय मैदानावर तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. कबड्डी आणि बैलगाड्यांचा नाद आहे रे एकदम कडक. भरपूर बैलगाडा प्रेमी सुद्धा आलेले आहेत. तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. बैलाची 2 खुर 2 शिंग 4 खुर तेच आमचं पंढरपूर मानणारा हा विभाग आहे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. शुभम म्हात्रे याचा वारू रोखला गेलाय. घणाघाती हल्ला कर्णधारावर चढवलाय. गोंधळपाडा संघाचे संघमालक गणेश गावडे सुद्धा साहेब खुश असतील. काय खेळ चालू आहे मैदानात. होईल मनासारखा खेळ होईल. ही सुरुवात आहे. जबरदस्त लात फिरकवतोय मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर. गोंधळपाडा 11 बोंबटकर पाडा 6. 5 गुणांची आघाडी. मगाशी मी सांगितलं तो सामना पाहिला की ती आघाडी पिछाडी नाही. शेवटच्या विसल पर्यंत सकारात्मक राहाल. सातिर्य संघ आघाडीवर होता. झिराडपाडा संघामध्ये आम्ही मोटिवेशन टाकलं की तुम्ही जिंकू शकताय. काही शक्य आहे. टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू रन देअर ब्रेव नॉट टू गो. जिथे धाडसी माणसं जात नाही तिथे मला जायचं आहे. मेहनत केली तर काही शक्य आहे. कारण तूप खाऊन रूप येत नाही आणि शेंबूड काढून कधी सर्दी जात नाही. मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि यशाला सुद्धा शॉर्टकट नाही. कारण येते पाहिजे जातीचं. एरा गबाल्याचं काम नवी कबड्डी आहे. तर निघालाय चढाईसाठी. पूर्ण दारोमदार ज्याच्या खांद्यावर वजन असेल 40च्या घरात परंतु क्षेत्ररक्षण करेल की या खेळाडूला की यशस्वी होईल हा रेडर. धमक छान आहे. पदलाली ते छान 15 नंबरची जर्सी परिधान केलेला कर्णधार प्रथमेश म्हात्रे. ज्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेला हा प्रथमेश म्हात्रे सुद्धा वेग आहे. या वेगाला काबीज करणं कठीण जाईल. मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय. हॅलो दुसरा पुकार द्या सर. चेक. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विशाल आमले यांचं यथोचित स्वागत केलं जाते. मी विनंती करतोय या ठिकाणी जगदीश सावंत यांना विशाल आमले आणि वासुदेव आमले या दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये महेश भोईर आलेले त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरा पुकार नागेश्वर आवास विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी. आपण छयत तयार राहायचं आहे. आपणास दुसरा पुकार. धन्यवाद. महेश भोईर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपणा जगदीश सावंत आपले बालपणीचे मित्र यांच्याकडून कॉल आहे. या ठिकाणी विशाल आमले
व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाला. खेळाडूंनो, ही सुवर्ण संधी घालवू देऊ नका. व्यासपीठावर दानशूर व्यक्तिमत्व आहेत, परंतु चमत्कार करावा लागेल. संघ प्रशिक्षक रोहित राणे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा प्रथमेश निघालाय आपल्या संघाची दारोमदार स्वतःच्या खांद्यावर घेऊन. प्रथमेश म्हात्रे सर. बोनस गुण मिळवतोय आणि चढायची धुरा. आता मात्र एक घणाघाती हल्ला चढवेल असा खेळाडू. चेक. या ठिकाणी आत्ताच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री महेश भोईर यांचं स्वागत केलं जात आहे. स्वतः त्यांचे मित्र जगदीश सावंत यांच्या शुभ हस्ते महेश भोईर यांचं स्वागत केलं जात आहे. चढाईची धुरा. शिरीष भगत 6 नंबरची जर्सी परिधान केलेला एक रांगडा खेळाडू आणि या खेळाडूचा सुद्धा पतन केलंय. काय क्षेत्ररक्षण इथे सजवलंय. मेजवानी गोंधळपाडा. संघमालक गणेश गावडे साहेब खुश असतील, मात्र संघमालक श्याम कदम साहेबांसाठी आता मेहनत करावी लागेल. ते प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा संघाच्या खेळाडूंना हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आयुष्य खूप छान आहे, परंतु लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, कारण पाण्याला सुद्धा धबधबा बनण्यासाठी उंचावून पडावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, पण मेहनतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. निघालाय चढाईसाठी. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू. हो हो, अति घाई संकटात नेई मित्रांनो. आघाडी मोडून काढेल शुभम म्हात्रेचा संघ. 11 नंबरची जर्सी परिधान करून तेजस पाटील गोंधळपाडा संघाकडून चढाई करतोय. बघूया काय खेळी करेल. ओ हो हो, वाऱ्यासारखा वेग धारण करतोय हा खेळाडू. एक गुण निश्चितच मिळेल. 14-7. शांतता, संयम आणि कार्यक्रम. ओ हो, ओढावला गेलाय मैदानाच्या बाहेर. याला म्हणतात टीम वर्क. माईला भगिनींना सुद्धा आनंद झालाय. हा आनंद गगनात मावणार नाही असा हा खेळ मैदानात रंगलाय. नागेश्वर आवास, रुजल 7 स्टार चोंडे. आपण जयत तयारीत राहायचंय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. 15 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रथमेश म्हात्रे माघार घेतोय. प्रत्युत्तरास दाखल बोंबडकर पाडा संघाकडून चढाई करेल. 77 नंबरची जर्सी परिधान केलेला दिशांत म्हात्रे. प्रयत्न बोनसचा, मात्र इथे आघात होतोय. पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. काय कोपरा रक्षक आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. आणि आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी आहे. 3-1. मात्र अतिशय सावध पवित्रा घेतोय कर्णधार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि रेडरची होणार डिफेंडरला भेट. असा हा सामना मैदानात रंगलाय. रसिक मनाला आनंद तेव्हाच होईल जेव्हा मल्टिपल गुणांची चढाई होईल. प्रथमेश म्हात्रे वारंवार माघार घेतोय.
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. वेग धारण करावा लागेल. पुन्हा एकदा दिशांत म्हात्रेची चढाई. कमालीचा संघर्ष हो. काय उडवलाय मैदानाच्या बाहेर, याला म्हणतात ताकदीचा सामना. विसल विसल कडे लक्ष द्या. 17-7 10 गुणांची आघाडी. प्रो कबड्डीचं स्वरूप प्राप्त झाले हो या कबड्डीला. आयोजक हॅलो. सन्माननीय जगदीशजी रघुनाथ सावंत साहेब. Hello, TV Amper, please review our decision. Rider Baad, Bombatkar Pada challenge, both out. Please check. अतिशय सुंदर हो. दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत चाललाय. रायगडचा रसिक वर्ग तुम्हाला पाहतोय. हे आयोजन आणि नियोजन खरोखर लाजवाब दृष्ट लागावे असं आयोजन आहे. खरोखर अलिबाग रेवस पंचक्रोशी कमिटी आणि खरोखर सर्व पदाधिकारी तुमचं स्वागत आहे. खरोखर ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करण्यासाठी भरपूर मेहनत आहे. आयोजक तर खरोखर तुमचं धन्यवाद देईन मी. अतिशय सुंदर आहे. हो हो, याच बद्दल मी बोलणार होतो की आवाज चालू कसा नाही झालाय. धडधड वाढेल हृदयात. कमालीचा संघर्ष. ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुम्ही देताय हो. ही स्पर्धा नाही, पर्वणी आहे. तमाम सर्व कबड्डी आयोजकांना सुंदर सुंदर. आयान साऊंड सर्व्हिस तुफानी हो. नाद केला पण वाया नाही गेला. खेळून तुमचं भाग्य, तुमचं नशीब आहे की हा तुम्हाला विभाग लाभलाय. अतिशय सुंदर. अंपायर डिसिजन कायम. रेडर आउट. हो हो, सुंदर सुंदर. चला बघा किती छान हो. प्रत्येकाला आनंद दिल. थर्ड रेड आली रे आली. 11 नंबर तेजस पाटील, तुझी बारी आली. क्षेत्ररक्षण होऊ शकेल. होतोय होतोय आणि मैदान गाजवलंय तेजस पाटील. 2+2 लोण्याचा बोजा पडतोय तो. अर्थातच प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा. मेहनत घ्यावी लागेल. शुभम म्हात्रे सारखा घणाघाती हल्ला चढवणारा खेळाडू मैदानात आहे. शिरीष भगत सारखा अनुभवी खेळाडू. गुणफलक काय सांगतो. बदल होत आहेत. गुणफलक लक्ष राहू द्या. 21-7 बक्षिसांची खैरात होईल. चढाईसाठी हा 7 नंबरचा खेळाडू. आता मात्र चांगला चकवा. यशस्वी रेड 1 गुण. कृष्ण नीतीचा वापर करावा लागेल. तुडुंब भरलंय हे मैदान. संघर्ष करावाच लागेल. जल्लोष हा रिंगणात पुन्हा एकदा घुमू दे. विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. हेच वीर आता मात्र मेहनत करतील आपल्या संघासाठी. कोण भारी खेळलं याची चर्चा तमाम रायगड जिल्ह्यात होईल. आपले घरचे सुद्धा घरी बसून हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहताय. खेळ कसा करावा लागेल. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. 1 गुण. पुनश्च एकदा नागेश्वर आवास विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडे. आपण जयत येत राहायचा आपला अंतिम पुकार. काही मिनिटांचा खेळ बाकी. 21-9 भली मोठी आघाडी आहे.
विश्वकर्त्याच्या विरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे कबड्डी. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे कबड्डी. ज्या वेळेस आमच्या डोळ्यासमोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आम्ही उद्विग्न न होता आम्ही सातत्याने ज्या खेळाकडे वळतो तो खेळ म्हणजे कबड्डी. जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवर करत नाही त्यापेक्षा द्विगुणित प्रेम ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे कबड्डी. हाच कबड्डीचा रणसंग्राम, हाच कबड्डीच्या चित्तधारकांना समोर जाण्यासाठी आयोजलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं नाव आहे अलिबाग रेवस पंचक्रोशी लीग 2026. ज्या ज्या क्षणाला कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही त्यावेळी कलाकार कुठेतरी जिवंतपणे मरण यातना भोगत असतो. पण खऱ्या अर्थानं तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास आणि 5,25,000 मिनिटे ज्या स्पर्धेची आम्ही वाट पाहिली आणि बघता बघता एक सूर्य डोळ्यासमोर आला आणि त्या सूर्याची लक्क लक्क किरणे आम्ही सूर्याच्या ब्रह्मांडावर पसरली आणि हीच ती किरणं आम्हाला सांगत होती की आम्हाला थांबायचं नाही आहे, खेळायचं आहे. 3-1 ही चढाई निर्णयात्मक ठरू शकतोय. मात्र क्षेत्ररक्षण सुपर टॅकल 2 गुण निश्चितच मैदानावर. खेळाडूच्या मार लागलेला आहे जरा शुभम म्हात्रे जखमी होतोय. प्रथमोपचार घ्या जरा. हॅलो टाके सर 1 मिनिट. एक या ठिकाणी किरकोळ अशी दुखापत खेळाडूला. मात्र मगासपासून डाके सर उल्लेख करतात ते खेळाच्या बाबतीमध्ये की नसा नसामध्ये कबड्डी भरणारा खेळाडू कधी हार मानत नसतो. किरकोळ दुखापतीला सुद्धा तो कधी घाबरत नसतो. पुन्हा तितक्याच जिद्दीने उठतो. जसा खेळाडू काही क्षणानंतर नक्कीच उठेल आणि पुन्हा एकदा तो आपल्याला तितक्याच जिगरबाज खेळ करताना दिसेल. या ठिकाणी आपण एक सन्मान घेतोय, एक दानशूर व्यक्तिमत्व. तत्पूर्वी आपण ज्यांचा आवाज समालोचकाच्या भूमिकेमध्ये ऐकताय या स्पर्धेकरता खास ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते आमचे मित्र डाकी सर यांच्याकरता AK स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय अविरत कचरेकर यांच्याकडून त्यांच्या समालोचनाकरता 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद या ठिकाणी मी कचरे सरांना, धन्यवाद डाकी सरांना. आणि सध्या यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे आपल्याला माहीत आहे आणि ते ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत. खास एकविरा या ठिकाणी ते सध्या गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी हा रिप्लाय दिलेला आहे. धन्यवाद देतोय. ते ऐकतायत आमचाही आवाज. या ठिकाणी आपण एका घर सर बोला. सरपंचांना विनंती आहे, मेडिकल टाइम आउट जेव्हा घेतला जातो तेव्हा लगेच टाइम पकडा. 2 मिनिटांनी त्याला बाहेर थोड्या काढा. वेळाने करू. हा ठीक आहे. धन्यवाद. मेहनतीचा खेळ म्हणजे कबड्डी आणि क्षणाला उत्कंठा निर्माण करणारा खेळ सुद्धा कबड्डी. 23-11 अजून भरपूर वेळ बाकी आहे. बोंबटकर पाडा संघ आपण कमालीचा संघर्ष केला तर ही आघाडी आपण मोडून काढू शकताय. गोंधळपाडा संघाकडून पुन्हा एकदा चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर. नागेश्वर आवास रुजल 7 स्टार चोंडे आपण जयत तयात राहायचं आहे. आपणास अंतिम पुकार. आपण लाईनअप करा स्वागत कक्षावर. निराग शांतता मैदानात. परंतु आपला वजीर जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी जिद्द सोडायची नाही. अरे अमृत मिळत नसतं म्हणून विष कधी प्यायचं नसतं, मेहनत मात्र घेत राहायचं असतं. संघ मालकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका. 23-11
एक जबरदस्त खेळी मैदानात पाहायला मिळते आहे. यशाकडे वाटचाल करेल आता संघ मात्र निश्चितच. अजून वेल बाकी काहीसा, जवळ जवळ सामना यशाकडे वाटचाल. थर्ड रेड डू ऑर डाय 23-11. सामना यशाकडे वाटचाल करायचा असेल तर मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे. 2 गुण निश्चितच मैदानात. ऑफर मात्र मैदानात आहे आणि खरोखर हा सामना विजयाचा शंखनाद करते गोंधळपाडा संघ. मी म्हटलं की जो संघ विजय होईल 10 गुणांनी विजय होईल त्या संघाच्या संघ प्रशिक्षणासाठी माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. रोहित राणे सर पुढे येऊन आपण 500 रुपयाचं पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. जबरदस्त आणि वादळी खेळी मैदानात पाहायला मिळते. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण 500 रुपयाचं पारितोषिक विजेता ठरताय. जबरदस्त वादळी खेळी. एक खेळ गोंधळपाडा विरुद्ध बोंबडकर पाडा यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष. ऑफर होत्या मात्र सामनाधिकाऱ्यांसाठी, मात्र सामना 5-5 रेडवर गेला नाही आणि खेळाडूसाठी सुद्धा ऑफर होती. एकाच अड्यात 5 गुण 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु प्रशिक्षणासाठी